बीज वितरण कंपनी ने पनवेल तालुका के तलोजा एवं वावंजे गांव में 9 मई से 11 से 12 घंटों तक बिजली कटौती शुरू की है। दरअसल ज्यादा बिजली बिल वसूली ऐसे विभिन्न समस्याओं से बिजली ग्राहक परेशान हुआ है। इसी के चलते एमएसईबी के इस मनमानी रवैये का भुगताना नागरिकों को सहन करना पड़ रहा है। इसी के चलते विधायक प्रशांत ठाकुर एमएसईबी के भिंगारी कार्यालय में सोमवार को पहुंचे। पैसे घेणं आपल्या अधिकाऱ्यांचं सरसकटपणाने चालू आहे आणि हे निर्णय जर घ्यायला तुम्ही चर्चा करणार असाल, शक्यता जर होणार असेल सर पैसे घेताना तुम्हाला विचारलं होतं का? अधिकारी विचारलं होतं का? काय करणार त्यांचं तुम्ही? याचं काय करणार तुम्ही? चौकशी करणार का? कॉन्ट्रॅक्टचं काय करणार? चौकशी करणार का? घोटचं काय करणार? चौकशी करणार का? ऍक्शन पैसे परत दिले पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरने। चौकशी करतो, जो दोषी आढळले त्याच्यावर मी लेखी तक्रार कर। इस इलाके में होने वाली बिजली चोरी एवं कर्मचारियों की लापरवाही के लिए एमएसईबी के आला अधिकारी जिम्मेदार है। ऐसी बात कहते हुए बिजली चोरी करने वालों को सजा जरूरी देना चाहिए, किंतु आम जनता इसको तकलीफ से दूर रखे, ऐसी बात कही। इस दौरान गुस्साए हुए कार्यकर्ताओं ने अधिकारियों के कार्यालय को ताला लगाते हुए कार्यालय के बाहर ठिया आंदोलन किया। इस दौरान पुलिस निरीक्षक रमेश खड़ौले ने इस मसले का हल निकालते हुए बीच में आकर दिलीप खालंदे ने आला अधिकारियों से फोन पर बात करके आने वाले 4 दिनों में उचित निर्णय लेने का आश्वासन दिया। सर्व मंत्रालयात आणि आपल्या इथे हेड ऑफिस मध्ये आहे आणि त्या निर्णयावर सखोल म्हणजे चर्चा चालू आहे। बरोबर, 2 किंवा 3 दिवसात कमी होणार। वही गुस्साए हुए कार्यकर्ताओं ने अगर 4 दिन के भीतर बिजली कटौती कम नहीं की गई तो फिर एक बार आक्रामक आंदोलन छेड़ने का इशारा दिया। ओके, शुक्रवारी परत येतो साहेब। शुक्रवारी साहेब अशा पद्धतीचं उत्तर साहेब आम्हाला। तो वही विधायक प्रशांत ठाकुर ने 11 घंटे बिजली कटौती ये काफी दुर्भाग्यवश बात है, जिसे कम करने के लिए वह हमेशा ही प्रयत्नशील रहेंगे, ऐसा मत व्यक्त किया। शुक्रवारी आम्ही यांच्याकडे आलो, आम्ही यांना सांगितलं 2 दिवसामध्ये तुम्ही लोड शेडिंग बंद केली नाही तर आम्ही लॉक करू। त्यावेळेला आम्ही मुदत दिली होती, आज त्यांनी मुदत मागितली आहे आणि आता त्यांनी मागितलेली मुदत जर त्यांनी पूर्ण केली नाही तर आम्ही शुक्रवारी सकाळपासून या ठिकाणी येऊन बसणार आणि शुक्रवारी सकाळपासून यांचं कार्यालय आम्ही लॉक करणार आणि त्यावेळेला मात्र आम्हाला या ठिकाणी कायदा हातात घेतला की काय घेतला आम्हाला कशाची पर्वा नाही, आमच्यावर करायच्या त्या पद्धतीने केसेस करा। लोकांच्या या ठिकाणी आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत या लोकांच्या अपेक्षा जर आम्ही पूर्ण करू शकत नसू त्यांची पूर्तता, तर आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निव्वळ मिरवण्याचा काही अधिकार नाही। त्या लोकप्रतिनिधीत्व आम्ही नुसते मिरवण्यापेक्षा या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आम्ही येऊ आणि याच्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरचा हा न्याय या ठिकाणी प्रस्तावित करू। तो वही विधायक प्रशांत ठाकुर ने बिजली कटौती करने की जानकारी एमएसईबी द्वारा नहीं मिलने की बात कहते हुए एमएसईबी के इस मनमानी रवैये पर नाराजगी व्यक्त की। हे अधिकारी जे आहेत या अधिकारी अशा पद्धतीने या शासनाच्या कुठलाही निर्णय असेल शासनाच्या निर्णयाला साथ देतात, त्या ठिकाणी लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं अधिकाऱ्यांचं सुद्धा कर्तव्य आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे हे अधिकारी आहेत जे 1 दिवस आधी सांगतात की आम्ही लोड शेडिंग करणार आहोत। खरं तर 1 महिनाभर आधी यांनी कळवायला पाहिजे होतं की आम्ही अशा पद्धतीने लोड शेडिंग करणार आहोत, आम्हाला सहकार्य करा। ग्रामपंचायती सहकार्य करतील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहकार्य करतील आणि लोड शेडिंग कमी करण्यास पॉवर लॉसेस कमी करण्यासाठी मदत करतील। कैमरामैन गोविंद सिंह पाल के साथ सोनल नलावड़े की रिपोर्ट।